भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंदणा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. एक 20 सेकंदाचा कॅची प्रोमो तयार करा आणि तो आजच्याच टेलिकास्ट करा. मी आपली केविलवाणी हातपाय मारते आणि दैव दात विचकळून हसतय. तुझे शब्द संजीवनी ठरले ताई. आज माझ्या हातात सोन्याची खाण आली, फायनान्सर मिळाली. मिळाली? तुमची ही माणसं बोनस आणि त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. आई आई उठ उठ उठ, क्या वाचत क्या बसली आहेस? आनंदाची खबर आहे, तोंड गोड कर अगोदर. अरे पण काय, मला सांगशील तर खरं? आई, आज खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली असं मी म्हणेन. मालाडच्या लँडचा सौदा मी पक्का केलाय. खरंच? हो. अरे इथे खरोखर ग्रेट न्यूज आहे. काँग्रेस. थँक्यू आई. बाबा हे घ्या, तुम्ही पण तोंड गोड करा. अरे हो हो पण परंतु काय करताय? मुलगा तोंड गोड करतोय, खाऊन घ्या ना. अगं हो तो मी पण पण का नाही? अरे खाऊन घ्या. चला. काँग्रेस अभिनंदन. थँक्यू बाबा. आज लँड ओनरला 6 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन अग्रीमेंट साईन करून आलोय. आता मी कायदेशीररित्या त्या प्लॉटवर फ्लॅट्स बांधू शकतो. 6 लाख रुपये म्हणजे तुम्ही त्याला? नाही नाही मी नाही, म्हणजे मी तेच म्हणणार होतो की अग्रीमेंट साईन करायला ऍडव्हान्स द्यावा लागतो. मग एवढे पैसे याच्याजवळ आले कुठून? कुठून आणले म्हणजे? चोरी करणार आहे का तो? असं विचारा की एवढे पैसे तू मॅनेज कुठून केले? तसं नाहीये, पण समोरच्यावर अविश्वास दाखवून त्याला दुखवून असे प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे? माधुरी, 6 लाख ही लहान रक्कम नाही. अरे तू का गप्प बसलायस? तू सांग आता. नाही आई, म्हणजे एक फायनान्स कंपनी आहे. ती पाहिलं, मुलगा समजदार आणि कर्तबगार झालाय. तुमच्याकडनं 4 चांगल्या गोष्टी शिकलाय तो. फायनान्सर याला एका दिवसात मिळाला. पुन्हा तेच. तुम्ही तुम्ही 1 मिनिट, कळत नाही तर मध्ये बोलू नकोस. प्रकाश, मी तुला काय विचारतोय? मिश्राने दिला तुला फायनान्स? मी सगळं सांगणारच आहे तुम्हाला बाबा, पण आधी ही न्यूज तर एन्जॉय करा ना. काय की एक फायनान्स कंपनी आहे. हॅलो. Congrats, dear. थँक्यू. मला हा स्वर अपेक्षित नव्हता प्रकाश. You know what I was expecting? ही आनंदाची बातमी मिळाल्यानंतर तू मला फोन करशील किंवा माझ्याकडे लगेच धावत येशील.
आणि मला म्हणशील की तृष्णा, तुझ्यामुळे माझं आज एक स्वप्न पूर्ण होण्याची गॅरंटी मला झाली आहे. तू माझी निराशा केलीस प्रकाश. काय झालं? बहिणीला फोन केलास, घरी मिठाई घेऊन गेलास, आपल्या माणसांबरोबर आनंद साजरा करावा. पण या आनंदाला जो कारणीभूत आहे त्या माणसाला विसरणं म्हणजे कृतज्ञपणाच झाला ना प्रकाश. एनिवेज, अभिनंदन. थँक्यू. तुला जर पंख असते तर तू उडत आला असतास ना. तुझ्या स्वप्नांना पैशाचे पंख मी दिले, त्यामुळे पुढच्या क्षणी तू माझ्या समोर असायला हवास. इज दॅट क्लिअर? आई मला जायला हवं. असेल काही महत्वाचं काम, काळजी करू नका. कुंपण. मी प्रेम केलं होतं रजियावर. खूप चांगली मुलगी होती ती, शिकलेली होती. या चिखलातून बाहेर पडायची तिची खूप इच्छा होती. मुळात हा व्यवसाय करायची तिची इच्छाच नव्हती, पण तिच्या पुढे पर्यायच नव्हता दुसरा. त्यामुळे तिला हे काम करावं लागायचं. इतर सगळ्या मुलींनी दारुड्यांचं मनोरंजन करून किंवा इतर मार्ग पत्करून खूप पैसा कमवला, पण रजिया तिला मिळालेल्या पगारातच खुश असायची. मुळात ती भित्री होती. तिच्यावर संस्कार जे झाले होते ते खूप चांगले होते. पण सर, माणसाची परिस्थिती त्याला लाजीरवाणे व्यवसाय करायला सुद्धा भाग पाडते. मला तिचा भोळेपणा, शांत स्वभाव खूप आवडायचा. मुळात तिला आधाराची गरज होती. कुठेतरी तिला असुरक्षिततेची भावना होती. आणि आम्ही जवळ आलो असलो तरी पण आमची जवळीक भावनिक होती. पण काय विक्रम, या पण नंतरच आपली केस सुरू होते. पण काय? तिचा नवरा फारुख. काय करतो फारुख? तो काय करतो? मला फारुख बद्दल डिटेल कळायला हवं, सांग. मला वाटतं ते डिटेल्स तुम्हाला इन्स्पेक्टर शिंदे देऊ शकतील. हॅलो, इन्स्पेक्टर अनिरुद्ध शिंदे बोलतोय. बोला. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर बोलतोय. हा बोला. बोला बोला. विक्रमच्या केसचा स्टडी सुरू झाला असेल ना? तुमचे असिस्टंट येतात माझ्याकडे डिटेल्स न्यायला. या आय नो. बोर्डस आला असेल ना? हां बोर्डस. बरोबर बोर्डस. पण त्यांचं येणं जाणं हल्ली कमी झालंय.
शहा केस आणि विक्रम केसच्या डिटेल्स घेण्यासाठी ॲडव्होकेट मैत्री येते. हो, फोन असतो वरचेवर. शार्प गर्ल, फार हुशार मुलगी आहे. हॅलो. नाही काही नाही, मला रजिया मर्डर केसचे डिटेल्स हवे होते. रजिया आणि तिचा नवरा फारुख अमीन 2 वेळा वर्षातील वर्षासाठी तडीपार झालाय तो. खंडणी, अपहरण या केसमध्ये अडकलेला आहे. फार पोचलेला आणि बेरकी मवाली आहे तो. त्याचा काही ठाव ठिकाणा? आता अशा लोकांचा ठाव ठिकाणा कोण देणार ॲडव्होकेट? हा, आमचे खबरे कधी काही बातमी देतात एवढंच. ठीक आहे, जर काही बातमी मिळाली तर मला लगेच कळवा. ओके, जरूर कळवेल. बाय. फारुख अमीन, तडीपार, खंडणी, अपहरण. फारुख आणि रजियाचे संबंध कसे होते? बरे नसावेत. नसावेत? तुला माहित नाही? नाही, रजिया फारसं त्या विषयावर बोलायची नाही, टाळायची. रजियाच्या मनात त्याच्याविषयी दहशत असायची. तुला कधी फारुखची भीती वाटली नाही? नाही, तो माझ्या वाट्याला जायचाच नाही. बाबांमुळे असेल कदाचित. फारसं कधी काही बोलला नाही. कधी काळी भेटला की हसायचा, पण त्याच्या हसण्यात विक्षिप्त भाव असायचे. असं एक प्रकारे चिडवतोय अशा पद्धतीने हसायचा. बोलला मात्र नाही, फक्त हसायचा. मला वाटलंच होतं, एक ना एक दिवस हा मुलगा असा माझ्या जीवाला घोर लावणार. असा म्हणजे कसा? शेवटी मला स्पष्टीकरण माग तू. अहो, काही चित्र डोळ्यासमोर नाहीयेत. मी वाटेल ते तर्क लावताय आणि वरनं स्पष्टीकरण हवंय. कशासाठी? काय झालं एवढं? काय झालंय? हं? प्रकाशला कोणाचा तरी फोन येतो, आपली पर्वा तो न करता अचानक निघून जातो. याचा अर्थ काय? ठीक आहे, पण त्यात काय झालं एवढं? त्याचं वागणं तुला विचित्र वाटलं नाही? नाही, कारण फोन कुणाचा होता, तो कुठे गेलाय, आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आपल्याला काहीच माहित नसताना आपली मतं मांडणं म्हणजे अंधारात बाण चालवण्यासारखं आहे. हेच हा तुझा आंधळा विश्वास आहे ना, एक दिवस तुला भयंकर मनस्ताप देणारा. लक्षात ठेव. पण तुम्ही का मला एवढे श्राप देताय तेच कळत नाहीये मला. चांगलं कधी तुम्हाला बोलवत नाही आणि चांगलं बघवत नाही. जाऊ दे ना, जाऊ दे. माझं बोलणं तुला पटलं तरी तू ते पटलेलं नाही असंच दाखवून देणार. आणि वरती मीच मूर्खासारखा आरडाओरडा करतो हे जगाला दाखवणार. अहो, पण मला सांगा, फोन कुणाचा होता, तो कुठे गेला, आपल्याला काहीच माहिती नाहीये. तुम्ही समजून का घेत नाही? मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांचं पर्सनल गुपित असतं. आणि ठीक आहे, प्रकाश आता आपल्याला सांगून नाही गेला तर परत आल्यावर सांगेल ना आपल्याला तो. काही कारण माहित नसताना उगाचच मनस्ताप करून घेण्यात काय अर्थ आहे? चुकलो. आता हा विषय बंद. मी काय बोलतोय ते तुझ्या लक्षात येणार नाही. मग मी वेड्यासारखं मूर्खासारखं बडबड करून काय फायदा आहे? अहो, पण तुम्ही बस. तरुण मुलांच्या मनातील गुपितं फार काळ लपून राहत नाहीत माधुरी. आणि तू उगाचच त्या गोष्टींकडे कानडोळा करतेस आणि हे अजिबात योग्य नाही. एक साधी गोष्ट तुझ्या लक्षात कशी येत नाही? बच्चूभाई मिश्राकडनं फायनान्स मिळवून घेणं म्हणजे दुधारी तलवारीवरून बोट फिरवण्यासारखं आहे. अतिशय धूर्त, लोभी आणि वेळप्रसंगी केसानं गळा कापण्याची ख्याती आहे या बच्चूभाई मिश्राची.
पण तुला हे सांगून काही फायदा नाही. 6 लाख 6 लाख हा मुलगा 10 तासात मॅनेज करतो. हं? अशक्य गोष्ट आहे, अशक्य. पण तुला आंधळ्या प्रेमापोटी शक्य वाटते. पण तिथे माझी बुद्धी ठप्प होते. वरवर मी प्रकाशच्या बाजूने माझी मतं मांडण्याचा प्रयत्न केला, पण ही गोष्ट मान्य करायलाच हवी की 6 लाख रुपये इतक्या कमी वेळात प्रकाशने हे पैसे आणले कुठून? करोडोची डील करण्याचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये आला कुठून? प्रकाशचा मार्ग चुकत नाहीये ना? कुंपणा मॅम, तृष्णा, अमर, ए अमर. ओ, मला माझ्या भावनांचं प्रदर्शन करायला अजिबात आवडत नाही रे. खरंच नाही आवडत. मला अंजलीवरती जबरदस्ती करायला सुद्धा आवडत नाही. हे बघ, माझं तर स्पष्ट मत आहे, प्रत्येकानं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायला पाहिजे. मान्य आहे, जगावं. हे बघ, आणि प्रत्येक जण जगतोच. पण काय, तुम्ही जेव्हा चारचौघांमध्ये वावरता तेव्हा काही नियम असतात, काही अलिखित करार असतात, ते तुम्हाला पाळावे लागतात. पण प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं होतच असं नाही. कधी कधी मनाविरुद्धही होतं, पण आपल्याला ते सहन करावं लागतंय. कारण इतरांसाठी, आपल्या घरासाठी ते करणं खूप गरजेचं असतं. पण या गोष्टीची जाणीव ज्याची त्याला व्हायला हवी ना. काय माझ्या मते अंजलीला हे माहितीये की ती अशी का वागतीये. हो, नक्कीच. हे बघ, अंजलीचं जर माझ्यावरती प्रेम असेल तर तिला तिच्या चुकांची जाणीव होईल. अरे, तिला जर नाही कळलं तर तू समजावून सांग ना. उपयोग नाहीये रे, कमालीची हेकेखोर आहे ती. याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील, सगळ्यांना. असं बोलून नाहीच चालत अमर. अरे मग काय बोलू, काय बोलू काय? अरे, प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा करते ती, प्रत्येक गोष्टीमध्ये. माझ्यात आणि पुरूमध्ये स्पर्धा. त्याने कार घेतली, मग आपण का नाही? त्याने बंगला घेतला, मग आपण का नाही? नाही, मला सांग, एखाद्या बंगल्यातला झगमगाट पाहून आपल्याच घरावरती थुंकणाऱ्यांना तू शहाणा म्हणशील की वेडा म्हणशील? अरे नाही, नाही करायची मला स्पर्धा. नाही, नकोय मला शर्यत.
हो आहे, मी अल्पसंतुष्टच आहे, अल्पसमाधानीच आहे. नकोय मला जास्ती पैसा, मी असाच आहे आणि असाच राहणार आहे. नकोय रे मला हाव, नकोय हव्यास, नकोय. अंजलीला मात्र तेच हवंय, हाव हव्यास. हो. आणि या हव्यासा पायीच ना एक दिवस ती बर्बाद होणार आहे. बर्बाद लिहून ठेव तू. स्वतः अतृप्त राहायचं, अस्वस्थ राहायचं आणि संपूर्ण घर ना ते अशांत ठेवायचं. रात्र रात्र बाहेर असते, कुठे जाते, काय करते, कुणालाच ठाऊक नसतं. कंटाळलो रे मी, खरंच कंटाळलो. पस्तावलोय, तिच्याशी लग्न करून मी पस्तावलो. संताप होतो रे माझा, संताप होतो. डोकं फुटेल एक दिवस रे अशाने माझं, खरंच मला